वृद्धत्व हा शाप नसून अनुभवाची सुमधुर फळे देणारा वृक्ष आहे. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत वयोवृद्धांना येणारे एकटेपण दूर करण्यासाठी आयस्का ॲप एक विश्वासार्ह साथीदार व मदतनीस ठरेल, असा विश्वास पद्मश्री डॉक्टर गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबनासाठी कार्यरत असलेल्या ऑल आयकॉनिक सिनियर सिटीझन्स असोसिएशनच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या आयस्का मोबाईल ॲपचे लोकार्पण घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे संपन्न झाले. संस्थेच्या संस्थापक व संचालिका शकीला शेख यांनी सांगितले की हे ॲप ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल. यामध्ये आपत्कालीन मदत आणि एका क्लिकवर धावून येणारे सहकार्य, सुरक्षितता सूचना आणि डिजिटल सहाय्य, आरोग्यविषयक माहिती व सुलभ संपर्क व्यवस्था यांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. कार्यक्रमाला उद्योजक कृष्णकुमार गोयल, महेश सूर्यवंशी, डॉक्टर अविनाश भोंडवे, अरविंद बुधाणी, विजय फळणीकर, नगरसेवक प्रशांत जगताप, दिलीप पवार आणि एम ए तेजाणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. एकत्र कुटुंब पद्धती कमी होत असलेल्या आजच्या काळात हे तंत्रस्नेही साधन ज्येष्ठांना सुरक्षिततेचा नवा दिलासा देईल, असा सूर सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. रवींद्र शाळू व सुनीला कविटकर यांनी उपक्रमांची माहिती दिली, तर डॉक्टर किशोर सरपोतदार यांनी आभार मानलेले. नमस्कार, मी शकीला शेख. आयस्का या चार राज्यांमध्ये काम करणारी, राष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था ऑल आयकॉनिक सिनियर सिटीझन्स असोसिएशन याची मी अध्यक्ष आणि संचालक आहे. मागच्या 3-4 वर्षांपासून आम्ही काम करतोय आणि ह्या मागच्या काही वर्षांमध्ये ज्या आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या त्याच्यामुळं नाही म्हटलं तरी एक खंत मनात राहत होती की आपण एवढं सिनियरसाठी करतोय, पण आपल्याला अजून त्या गोष्टी करता येत नाही जिथं कोणी पोचू शकत नाही. आणि त्याच्यावर मग आम्ही खूप विचार केला, मंथन केलं आणि मग त्यातून जे तयार झालं ते हे आयस्का ॲप आहे. ते साधारण कॉन्सेप्ट त्याची 2 वर्षापूर्वी आम्ही डिसाईड केली, त्याच्यात सुधारणा करत गेलो आणि मागच्या वर्षभरामध्ये हे ॲप बनून तयार झालं. आणि आता मागच्या 1 महिन्यापासून आम्ही त्याच्या ट्रायल्स घेत होतो. आणि आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट अशी की ह्या सगळ्या ट्रायल्स आमच्या व्यवस्थित झाल्या, म्हणजे 100% त्याचे रिझल्ट्स आले आणि ती आम्हाला खूप सारा उत्साह त्या ट्रायल्समुळे आला आणि त्याच्यानंतर आम्ही ते लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. आणि आता त्याचे मला वाटतं उद्घाटनानंतर तर आणखीन युजर्स वाढतील, पण ट्रायलला आम्ही जे 50 जणांना दिलेलं होतं त्या सगळ्यांच्याकडे ते ॲप व्यवस्थित चालत आहे आता. आणि मला असं वाटतं की आता आम्ही त्याचा खर्च केलाय, ह्या पण गोष्टी ठीक आहेत. भविष्यात आम्हाला त्याचं अनेक खर्च करायला लागतील, मेंटेनन्स आहे, कॉल सेंटर आहे, सर्व्हरचे खर्च आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तर आम्ही याच्यावर मार्ग काढायचा आता सध्या प्रयत्न करतोय. आणि आम्हाला असं वाटतंय की ह्या गोष्टी समाजासाठी आणि सिनियर लोकांच्या उत्तम आयुष्यासाठी, इंडिपेंडंट आयुष्यासाठी फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दुर्दैवी अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडत असताना आमच्यासारखे संवेदनशील माणसं असंच बघून राहू शकत नाही. आणि आम्ही आता हे ॲप त्यासाठीच लॉन्च केलंय आणि लवकरच मला वाटतंय येत्या महिनाभरात आमची सर्व सेटअप आम्ही करून घेऊ. त्याचा कस्टमर केअर उभं करायचा आहे, अनेक गोष्टी, अनेक हॉस्पिटल्स आम्हाला कनेक्ट करून घ्यायचे आहेत. त्या सगळ्या गोष्टींना साधारण 1 महिनाभर वेळ जाईल. तोपर्यंत आम्ही हे ॲप स्टोअरवर आणि प्ले स्टोअरवर दोन्हीकडे फ्रीमध्ये आता डाउनलोडिंगसाठी उपलब्ध आहे. ॲपल स्टोअरवर पण आहे आणि अँड्रॉइडवर पण आहे, दोन्हीकडे उपलब्ध आहे. 1 महिन्यासाठी आता तरी आम्ही ते उपलब्ध करून दिलेलं आहे. नमस्कार, आज मी या ठिकाणी आयस्काच्या ॲपच्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी आलोय. आयस्का या संस्थेला मी मागच्या 4 वर्षापासून ओळखतो. 4 वर्षापूर्वी या संस्थेची निर्मिती झाली. याच्या प्रमुख शकीला शेख यांच्याबरोबर मी एकत्र काम केलेलं आहे. त्यांनी पुढारी पब्लिकेशनमध्ये कामकाज केल्यानंतर अशा प्रकारे एका संस्थेसाठी स्वतःचं योगदान देण्याचं ठरवलं. त्याचं मी एक साक्षीदार आहे. 4 वर्ष या संस्थेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला मला यायला मिळालं. आज हे एक वेगळ्या प्रकारचं ॲप येतं, त्याचा मनस्वी आनंद आहे. त्याचं कारण आहे की अलीकडे काळात ओल्ड एज होमची संख्या वाढली आहे, शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे आणि अशा ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारचं ॲप उपयोगी पडतं, कारण की त्यांची मुलं परदेशात असतात किंवा विभक्त कुटुंब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना काय हवं आहे किंवा ते अडचणीत आले, त्यांचा जीव धोक्यात आला, तर हे ॲप त्यांना निश्चित मदतशीर ठरू शकतं असं माझ्यासारख्याला वाटतं. त्याच्यामुळे एका चांगल्या ॲपच्या उद्घाटनाला यायला मला संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. या ॲपला जी काही शासकीय काय अडचण असेल
ती शासकीय अडचण सुद्धा या ठिकाणी दूर करण्याकरता आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू, त्यांना मदत करू, हा शब्द या ठिकाणी देतो. धन्यवाद. नमस्ते, डॉक्टर किशोर सरपोतदार. खऱ्या अर्थाने आज स्वप्नपूर्ती झाली असं म्हणावं लागेल, कारण जे स्वप्न आमच्या आयस्काच्या अध्यक्षा शकिला शेख यांनी काही वर्षांपूर्वी बघितलं होतं आणि त्याला मूर्त स्वरूप त्यांच्या मुलांनी इम्तियाजने दिलं. आणि ते मूर्त स्वरूप म्हणजे काय, तर ज्येष्ठ लोकांसाठी अतिशय आयकॉनिक असं म्हणावं लागेल, असं हे भारतातलं किंबहुना जगातलं पहिलं ॲप की ज्याच्याद्वारे सर्व ज्येष्ठांना त्यांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्याला मदत होणार आहे. आणि त्याचं लोकार्पण सोहळा आज जो झाला त्यामुळे आम्हाला त्याची स्वप्नपूर्तता झाली असं म्हणावं असं वाटतंय. आणि अधिकाधिक लोकांनी हे वापरावं एवढी विनंती करतो. नमस्कार, मी सौ सुनीला कविटकर. आयस्का या संस्थेची मी कोऑर्डिनेटर आहे महाराष्ट्राची. आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या संस्थेतर्फे जो ॲप बनवण्यात आलेला आहे, मोबाईल ॲप, त्याचं आज लॉन्चिंग होतं. त्याला समाजातील सगळे मान्यवर उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या ॲपचं लॉन्च झालेलं आहे. आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या एकाकीपणा आणि सामाजिकरणावर आम्ही काम करत आलेलो आहे इतके वर्ष, त्याला आज अजून एक नवं बळ मिळणार आहे या ॲपच्या माध्यमातून. आणि सर्वांनी हा ॲप जरूर डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि एकाकी कोणीच आता असं राहणार नाहीये ज्येष्ठांमध्ये की ज्यांना काही मदत मिळू शकणार नाहीये. ॲपच्या माध्यमातून त्यांना सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. थँक्यू. नमस्कार, मी अजित कुमठेकर. आयस्काचं हे जे ॲप आहे हे आज लॉन्च झालेलं आहे. मी स्वतः ज्येष्ठांमध्ये मोडतो. माझी मुलं फॅमिली बऱ्याच वेळा बाहेर असतात. मी रात्री 12-1 वाजेला नसतो. त्यामुळे हे ॲप मी माझ्यापासून पहिलं सुरू करणार आहे की अशा प्रकारे हे ॲप आहे. यातला माझ्या ह्या वयात ज्या अडचणींना मी सामोरं जात असतो, ते माझं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी अगदी 25 वर्षापासून ते वयस्कर लोकांपर्यंत ह्या ॲप डाउनलोड करावं, त्याचा फायदा घ्यावा. आपल्या बरोबर जे कोणी आहेत बाजूचे आजूचे सर्वांना ॲप घेण्याविषयी सांगावं. अतिशय उत्कृष्ट ॲप आहे आणि ह्या आयस्का संघटनेमध्ये सहभागी असल्याचा मला खूप आनंद वाटतो. आणि आज खूप छान कार्यक्रम झाला. शकिला मॅडम आणि ग्रुपचं मनापासून अभिनंदन. नमस्कार, मी रवींद्र शाळू. आजच्या आयस्काच्या जे ॲप इनॉग्रेशनचा जो कार्यक्रम होता, पुण्यातील अनेक मान्यवर या इनॉग्रेशनला आज उपस्थित होते. आयस्काच्या शकिला शेख मॅडम, त्यानंतर सुनीला कविटकर मॅडम, त्यानंतर किशोरदादा सरपोतदार, अजितदादा कुमठेकर, सुहास घोडके आणि सर्व टीम यांनी हा आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. या कार्यक्रमाच्या या ॲपचा जो सर्वेसर्वा म्हणता येईल तो म्हणजे शकिला शेख मॅडमचा इम्तियाज शेख याचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विशेष अभिनंदन करेन. कारण त्याने आपल्या आईसाठी ही फार मोठी भेट दिली असं मी म्हणेन. या ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठांची सुरक्षितता असेल, त्यांचे आरोग्यविषयक काही प्रश्न असतील किंवा डिजिटल फ्रॉडसारख्या ज्या समस्या आहेत त्यापासून नक्कीच या ॲपमधून ज्येष्ठांना मार्गदर्शन मिळेल आणि निश्चितच त्यांना उपयोगी असं ठरेल. मैं डॉक्टर सुभाष ढींगरा, मैं दिल्ली से हूँ और आयस्का का डायरेक्टर हूँ. मैं आयस्का से लगभग 4 वर्षों से जुड़ा हुआ हूँ. जब मुझे पता चला, शकीला मैडम ने मुझे बताया और कि भी जो हम ऐप डेवलप कर रहे हैं सीनियर सिटीजन की मदद के लिए, तो मुझे बहुत खुशी हुई. और आज मैं इस प्रोग्राम में इसके लॉन्च के टाइम के ऊपर पुणे में उपस्थित हूँ. मुझे इतनी खुशी महसूस हो रही है कि ये ऐप पूरे वृद्ध लोगों के लिए, मैं इनको वृद्ध नहीं कहना चाहता, एक्सपीरियंस लोगों के लिए इतना फायदेमंद है. क्योंकि आज के समय में जो भी बुजुर्ग माँ बाप रहते हैं, उनके बच्चे आईटी सेक्टर में विदेशों में काम कर रहे हैं या देश में ही
किसी दूसरी जगह पे काम कर रहे हैं, उन्हें अपने माँ बाप की बहुत चिंता रहती है। अब इस ऐप के लॉन्च होने से अगर उनसे कोई बात नहीं हो पाती या कुछ उनके बारे में पता नहीं चलता, तो ऐप इमीडिएटली उनके बच्चों को सूचना देगा। मैं शकीला जी का और इम्तियाज का बहुत शुक्रगुजार हूं। मैं आयस्का का बहुत धन्यवाद करता हूं कि ये ऐप हर एक एक्सपीरियंस बुजुर्गवार आदमी के लिए हेल्पफुल होगा। धन्यवाद।